सॉरी मम्मी, मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही ग. तुझे खूप मला पैसे लावले, खूप मला शिक्षणासाठी कुठे कुठे पैसे दिले. आणि पप्पा तुला बोलायचे म्हणजे म्हणा पप्पा मन मम्मीला गैर बोले. आई मराठी अर्धे असे नाही. मग पप्पा मन मम्मीला गैर बोले की नको त्याला नको शिकाड, तू मजा मारस. पप्पा काही विषय नाही, मी मम्मी तुला स्वप्न पूर्ण कर नाही शकलो. त्यांच्या सॉरी तुम्ही जन्म दिला तेवढंच मला आभार आहे. आणि मी मरानंतर मम्मी रड देऊ नको जास्त. आपल्याला बी सांगजो भाई. मन पप्पा गेला ना, तेरा गरीब माणूस आहे यार. मी सांगितलं ना प्लीज यार मम्मी, रात नको तुझी मग पले पाहते हो. चांगले शिक रे म्हणा व्हिडिओ मग लास्ट व्हिडिओ बघा म्हणा. चांगले शिका रे. चालेल. एकच सांगणं आहे, शिक्षणाकडे लक्ष द्या. आई वडिलांचे पैसे वायबार घालू नका. आणि भिक्कार चोट नांड म्हणजे असेल ना तर प्रेमाचा. एका टायमाला प्रेम करू नका. एका टायमाला तुम्ही एका वेळेस चुकी नाही. बोरसे, राहणार गांधली, तालुका मनेर, जिल्हा जळगाव. मी आज अस्मिता नावाची एक मुलगी होती, तिच्यावर खूप प्रेम केलं. तिने माझ्यासोबत लग्न पण केलं. म्हणजे आम्ही आमचे वय पूर्ण नव्हतं, लग्न पण केलं. आता ती मला लग्नच नाही म्हणते. जो मी चुकीचा निर्णय घेतोय प्रेमामध्ये ते तुम्ही घेऊ नका प्लीज. तुम्हाला सांगतोय मी, कधी चुकीचा निर्णय घेऊ नका प्रेमामध्ये. जो मी घेतो आज माझ्या आई वडिलांना मी सोडून जाते. कारण की लोक सांगतात आई वडिलांचा विचार कर, पण मी करत नाही. कारण की मला प्रेमाचा खूप त्रास होते. सॉरी मित्रांनो, माझ्याकडनं काय चुकलं असेल, कोणाला काय बोललं गेलं असेल तर माफ करा प्लीज. हेच माझ्या सोडं. आयुष्यात सर्व करा, शिक्षण करा आणि मोठं व्हा, पण प्रेमासारखं भिकार चोट नांदात पडू नका. कारण की प्रेम असं हे आहे की ते खूप चुकीचं आहे. एक मरावं लागतं प्रेम सिद्ध करण्यासाठी. आणि मी आज मरतो, ती मला काय बोलली, मी तुला विसरून गेली म्हणे, तू पण विसर म्हणे मला म्हणे. मग माझ्यासोबत इथलं लग्न केलं, 4 वर्ष माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिले पिऊ. का माझ्यासोबत असं केलं? पण माझं तुला बदनाम करायचा काहीच अधिकार नाही आणि मी तुला बदनाम नाही करत नाही. मी फक्त लोकांना सांगतोय की खरं प्रेम करू नका. आणि मी आज चुकीचा जो निर्णय घेतोय ते कोणी घेऊ नका. कारण मी एक नंबरचा इजळा मुलगा आहे आणि कारण की पागल आहे मी. हा निर्णय कोणी घेऊ नका. कारण की आपल्या आई वडिलांना काय त्रास होतो या सर्वांना सांगतोय मी. कधी चुकीचा निर्णय घेऊ नका. मी तुम्हाला पाय पडून विनंती करत आहे.